अवघ्या 10 मिनिटात आज आपण मस्त असा तांदळाच्या पिठाचा नाश्ता तयार करणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आहे आणि सर्वांना आवडेल असा आहे. शिवाय घरच्याच साहित्यात बनणारा नाश्ता आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर तांदळाच्या पिठाचा आज आपण नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ जे आहे ते मोजून घेते. मी इथे कपाने मोजून घेते आहे हे पीठ, तर तुम्ही वाटीने सुद्धा हे पीठ मोजून घेऊ शकता. घेतलेलं हे तांदळाचं पीठ 1 कप मी घेणार आहे. शिवाय हे तांदळाचं पीठ मी मोदकाची उकड काढण्यासाठी जे पीठ वापरतात ते घेतलेलं आहे. त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अतिशय स्वादिष्ट तयार होतो. तुम्ही कुठलाही सुवासिक तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग साधं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता तांदळाचं पीठ आपण मोजून घेतलं. आता याच कपाने मी 2.25 कप पाणी घेणार आहे. तर इथे 2.25 कप मी मोजून घेतलेले आहेत. आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅस चालू केलेला आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये काही मसाले घालूया. तर यामध्ये मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ. 2 चमचे मी इथे तीळ घातलेले आहेत. सध्या थंडी आहे त्यामुळे आपण तिळाचं इथे वापर केलेला आहे. अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंग घातलेला आहे. याशिवाय यामध्ये आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स. तर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर 2 ते 3 चमचे आपण घेतलेली आहे. हे मस्त आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर पाण्याला आपण उकळ काढून घेऊ. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. थोडंसं हलवून घेऊ आणि खळखळून एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे बघा पाणी जे आहे ते आता मस्त उकळलेलं आहे. या उकळलेल्या पाण्यामध्ये चिमूटभर आपण खायचा सोडा वापरलेला आहे. यानंतर तांदळाचं पीठ जे आहे त्याची उकड आपल्याला काढायची आहे. तर या पद्धतीने तांदळाची उकड आपल्याला काढायची आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने मी हे चांगलं ढवळवून घेते आहे. यामध्ये गुठळी राहता कामा नये. तर व्यवस्थित आपल्याला हे पीठ आता एकत्र करून घ्यायचं आहे. गॅसची आच जी आहे ती मंद ठेवायची आहे. आणि इथे बघा हे पीठ जे आहे त्यामध्ये आता गुठळ्या बिलकुल राहिलेल्या नाही आहेत. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर ही उकड आपण तांदळाची काढलेली आहे. ह्याला चांगलं एकत्र करून घेऊ आपण आता. एकत्र करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तर इथे शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं आहे. गॅस आता बंद केला तरीसुद्धा चालेल. हे कच्चं तेल ह्यामध्ये वापरतात. आणि यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे थंड करण्यासाठी काढून घेऊया. तर हे पीठ आता आपण थंड करायला ठेवून देऊया. तोपर्यंत एक 5 मिनटात आपण या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. तर साधारण 1 मुठी शेंगदाणे घेतलेले आहेत. डाळे घेतलेले आहेत 2 ते 3 चमचे. 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे. आणि ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटात ही चटणी तयार होते. बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. तर ही चटणी तुम्ही डोशासोबतही खाऊ शकता किंवा इडलीसोबतही खाऊ शकता. चला चटणी बाजूला ठेवून देऊया. आता नाश्ता बनवण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. यानंतर इथे चाळणी घेतलेली आहे. आपल्याला नाश्ता जो आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे. त्यामुळे याला तेल लावून घ्यायचं जेणेकरून पदार्थ जो आहे तो त्याला चिकटू नये. यानंतर थंड केलेलं हे जे पीठ आहे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हाताला चांगलं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ आता थंड झालेलं आहे. तर ह्याचे छोटे मोठे तुम्हाला ज्या आकारात गोळे हवे असतील त्या आकारात ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. चांगला गोल गोल मस्त असं तयार करून घ्यायचं आहे. ह्याला क्रॅक होता कामा नये असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने बघा मी सर्व गोळे असे तयार करून घेणार आहे. अगदी झटपट हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता तयार होतो. तर हे गोळे न करता तुम्ही लांबट आकाराचं गोळे तयार करून घेतले तरीसुद्धा चालू शकतं. पण मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे सर्व गोळे मी तयार करून झालेले आहेत. पाणीही इकडे उकळलेलं आहे. तर हे गोळे जे आहेत ते आपण स्टीम करून घेऊया. गोळे तयार करण्याऐवजी तुम्ही रोल तयार केलात आणि नंतर तो कट करून घेतलात तरीसुद्धा चालू शकतं. हे तुमच्या आवडीवर आहे. आता याला आपण 5 ते 7 मिनटं चांगलं वाफवून चांगलं शिजवून घेणार आहोत.
5-7 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा नाश्ता आता तयार झालेला आहे. तर ही जी रेसिपी आहे ती गुजराती खिचू रेसिपी आहे. पण ते लोक ह्याचं चांगलं असं रोल बनवतात आणि त्याला कट करून घेतात. तर आपण इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. काही थोडेसे चेंजेस मी इथे केलेले आहेत. आणि एका प्लेटमध्ये आपण हा नाश्ता काढून घेऊया. वरून पुन्हा आपल्याला मस्त असं शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं आहे आणि याला चांगलं सारखं करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असा हा नाश्ता आपला तयार होतो. मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता. टी टाईम स्नॅक्सच्या वेळेलासुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता. मस्त लागतो. पण मात्र गरमागरमच याला सर्व करा. आणि इथे चटणी आपण तयार केलेली आहे त्या चटणीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता. सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. एकदम सॉफ्ट मुलायम असे हे बॉल्स तयार झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत हे तयार झालेले आहेत. बघा मस्त असे शिजलेले आहेत. चला तर मग आता ह्यावर आपण अशी ही चटणी घालायची आणि ह्याचा आस्वाद घ्यायचा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.